नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये लंडन या शहरामध्ये भारतशक्ती मराठी किंवा भारतशक्ती प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने एका विशिष्ट कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. UK आणि इंडिया यांच्यातल्या डिफेन्स मिलिटरी टेक्नॉलॉजी कोऑपरेशन वर्कशॉपचं हे आयोजन झालेलं होतं. या आयोजनामागचा नेमका हेतू काय होता आणि या आयोजनानंतर भारत आणि इंग्लंड किंवा भारत आणि लंडन यांच्यातल्या संबंधांमध्ये नेमके कशा पद्धतीचे संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद आराधना. लंडनचं ही जी कार्यशाळा होती, वर्कशॉप ज्याला म्हटलं जातं, हे IISS म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज यांच्या सहयोगाने आणि सहभाग त्यांचा होता, म्हणून ही कार्यशाळा आपण तिथे केली आणि भारतशक्ती त्याच्यात अर्धा सहभागी होता असं म्हणता येईल. या कार्यशाळेमागचा नेमका उद्देश काय होता? म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांग्रीला डायलॉग सारख्या परिषदांचं आयोजन IISS करताना आपल्याला दिसतं, पण अशा पद्धतीची ही पहिली कार्यशाळा आपल्याला बघायला मिळाली, म्हणून ह्याचा मागचा उद्देश नेमका काय हे प्रेक्षकांना आधी समजावून सांगा. याच्या मागचा उद्देश अगदी सरळ आणि साधा आहे की भारत आणि ग्रेट ब्रिटन किंवा भारत आणि युनायटेड किंगडम किंवा भारत आणि ब्रिटनच्या मध्ये त्या दोघांमध्ये संरक्षण क्षेत्रात काही कोऑपरेशन करता येईल का, काही एकत्र काही कार्य करता येईल का, एकत्र काही प्रोजेक्ट करता येईल का, याचं एक्सप्लोरेशन करायचं होतं. याचं सुरुवात करण्यासाठी आजपर्यंत कोणी हा पुढाकार घेतलेला नव्हता. तर IISS च्या वतीने भारत शक्तीला हे आमंत्रण आलं आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही भारतीय संरक्षण क्षेत्रातल्या कुठल्या लोकांना तुम्ही तिथे आणू शकाल आणि मग कुठल्या विषयावरती आपण चर्चा करू शकू की ज्यांनी दोन्ही देशांना त्याचा फायदा होईल. तर त्या दृष्टीने ही कार्यशाळा आयोजित केली गेली होती. त्याच्या मागे बरंच जवळजवळ 2-1 महिन्याचं प्लॅनिंग झालं आणि विषय निवडला गेला की टेक्नॉलॉजी कोऑपरेशन. आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे युकेला म्हणजे ग्रेट ब्रिटनला असं वाटायला लागलंय गेल्या वर्ष दीड वर्षात की भारत आता एक खूपच आघाडीचा देश झालेला असल्यामुळे आणि भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या जेवढी जरूर आहे संरक्षण क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजीची, त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकत नाहीये. आणि अमेरिका आणि फ्रान्स आणि रशिया आणि इस्रायल असे 4 देश आपल्या पुढे निघून गेलेले आहेत या रेसमध्ये, असं ब्रिटनला वाटायला लागल्यामुळे त्यांच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी, संरक्षण मंत्रालयाने IISS ला विचारलं की तुम्ही एखादी कार्यशाळा अशी आयोजित करू शकता का. मग त्यांनी आपलं जे हाय कमिशन आहे भारताचं, इंडियन हाय कमिशन ज्याला म्हणतात लंडनमध्ये म्हणजे युके मध्ये, त्यांना पण एक विनंती केली आणि मग त्या सगळ्यांनी मिळून भारत शक्तीला अप्रोच केला आणि विचारलं की तुम्ही तुमचं जे काय इकडचं ज्ञान आहे भारतीय संरक्षण क्षेत्रातलं, त्याच्या आधारावरती तुम्ही कुठल्या लोकांना इथे आणू शकाल आणि कुठल्या विषयांवरती आपण बोलू शकू हे ठरवा. आणि या दृष्टीने या पार्श्वभूमीवरती ही कार्यशाळा आयोजित केली गेली. कोणकोणत्या व्यक्ती याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या? म्हणजे भारतातनं पण आणि UK कडनं पण कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग होता? तर काय होतं याच्यामध्ये, याला ट्रॅक 1.5 म्हटलं जाईल या कार्यशाळेला. आता मी थोडंसं एक्सप्लेन करतो की ट्रॅक 1 म्हणजे असं सरकार आणि 2 सरकारांच्या मध्ये जेव्हा किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या मध्ये जेव्हा बातचीत होते, वाटाघाटी होतात, त्याला ट्रॅक 1 म्हटलं जातं. ट्रॅक 1.5 मध्ये जेव्हा हे मिक्स असतं, जेव्हा काही सरकारी म्हणजे आता काम करणारे सरकारमध्ये तिथले अधिकारी दोन्हीकडचे आणि किंवा सरकारशी जडित असं एखाद्या संघटनेचे लोक आणि मग IISS सारखी थिंक टँक, आपल्यासारखा एक मीडिया प्लॅटफॉर्म पण जो थिंक टँक सारखं काम करतो, भारत शक्ती मराठी असू दे, भारत शक्ती जो ओव्हरऑल प्लॅटफॉर्म आहे आपला, तो संरक्षण क्षेत्रात भारतीय मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भरतेच्या
दृष्टीने ज्या काय पॉलिसीज आहेत त्याला आपण सपोर्ट करून त्यांना त्याच्यामध्ये आपण सहभाग घेण्याचा प्रयत्न करतो किंवा आपलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये ब्रिटनकडनं त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आलेले होते. त्यांचे डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एका सेशनमध्ये त्यांनी भाग घेतला. जवळजवळ 1.5 तास ते तिथे होते. आणि त्यांच्याकडनं त्यांचे डिफेन्स सेक्रेटरी ब्रिटनचे त्यांनी एक 15 मिनिटाचं भाषण दिलं आणि जवळजवळ अर्धा तास उपस्थित लोकांबरोबर त्याच्यात त्यांनी इंटरॅक्शन केलं आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिली की ब्रिटनचं काय प्लॅन आहे आणि त्यांना काय एक अपेक्षा आहे भारताकडनं वगैरेचं. आणि त्यांचे काही ऑफिशियल्स, सर्व्हिंग ऑफिशियल्स आणि ब्रिटनमधल्या कंपनीज, ब्रिटनमध्ये असलेल्या BAE सिस्टम्स, रोल्स रॉयस, नंतर थॅलेस, असे सगळ्या ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, MBDA, ते सगळे तिथे होते. आपल्याकडनं, भारताकडनं मी भारत शक्तीचा तिथे रिप्रेझेंटेटिव्ह होतो. आणि डिफेन्स सेक्रेटरी जे होते पूर्वी, डॉक्टर अजय कुमार, जे 1 वर्षभरापूर्वीपर्यंत भारताचे डिफेन्स सेक्रेटरी होते, ते नंतर डॉक्टर सतीश रेड्डी DRDOचे चेअरमन होते आणि आता 31 जुलैला त्यांनी रिटायरमेंट घेतली. म्हणजे त्यांची रिटायरमेंट झाली ॲज सायंटिफिक ॲडवायझर टू रक्षा मंत्री. म्हणजे अगदी असं म्हणता येईल की ते अजूनही नोकरीतच आहेत. असं अगदी 15 दिवसच झाले होते किंवा 20च दिवस झाले होते त्यांना रिटायर होऊन. त्यामुळे त्यांचं नॉलेज एकदम अप टू डेट होतं. आणि भारतातले काही इंडस्ट्रीज किंवा इंडस्ट्रियलिस्ट, झेन टेक्नॉलॉजीचे अशोक अतलुरी आणि नंतर बाकीचे DRDO मध्ये काम केलेले काही लोक, असे लोकांनी याच्यात सहभाग घेतला. आणि हे ऑफ द रेकॉर्ड जरी ही कार्यशाळा होती तरी भारताकडनं तिथले जे आपले हायकमिशनर आहेत, फॉरेन सर्व्हिस ऑफिसर विक्रम दोरायस्वामी, भारताचे राजदूत UK मध्ये, तेही होते. आणि आपले 3 जे तिथे मिलिटरी अटॅचेस, डिफेन्स अटॅचे, ब्रिगेडियर एक रँकचे ऑफिसर, एक नेव्हीचे कमोडर रँकचे ऑफिसर, 1 स्टार सगळे ऑफिसर्स आहेत, आणि एक तिथला एअर कमोडर. तिन्ही तिथे UK मध्ये हायकमिशन मध्ये असतात आपले. तर तेही लोक आपल्याकडनं होते. आणि असे मिलिटरीचे ऑफिसर्स ब्रिटनकडनं पण होते. तर जवळजवळ 60 लोकांचा हा राऊंड टेबल होता, कार्यशाळा होती. आणि दिवसभर हा कार्यक्रम चालला. खूप फ्रँक आदान प्रदान झालं विचारांचं, त्यांच्या मतांचं एकमेकांच्या, आणि एकमेकांच्या बाबतीत जे काय एक अपेक्षा अनपेक्षा किंवा एक काही त्यांच्या ज्या आतापर्यंत ज्या कार्यशाळेमध्ये असं लक्षात आलं की आतापर्यंत ज्या पॉलिसीज आहेत ब्रिटनच्या, त्याचा उपयोग भारताला किंवा भारत आणि ब्रिटनच्या संबंधाला झालेला नाहीये, हे सुद्धा ब्रिटनला आपण स्पष्टपणे सांगितलं आपल्याकडनं. या सगळ्याचा तिथे उपयोग झाला या कार्यशाळेचा. मला असं वाटतं की UK आणि भारत यांच्यामध्ये साधारणपणे 2021 मध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी 2030 रोडमॅपच्या दृष्टीने एक चर्चा केली होती, किंवा कशा पद्धतीने भविष्यामध्ये आपल्याला याकडे बघता येईल अशा काही करारांच्या संदर्भामध्ये त्यांची चर्चा झालेली होती. अशा पद्धतीची कार्यशाळा या रोडमॅपसाठी किती आणि कशी महत्वाची ठरू शकते, याबद्दल मार्गदर्शन करा. तर ते बरोबर आहे तू म्हणतेस ते, की 2 पंतप्रधान भेटले होते. बोरिस जॉन्सन तेव्हा पंतप्रधान होते ग्रेट ब्रिटनचे, आणि पंतप्रधान मोदी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा हे ठरलं होतं की रोडमॅप 2030 करायचा. FTA, फ्री ट्रेड एग्रीमेंट, एक दोघांमध्ये त्याची चर्चा सुरू आहे दोन्ही देशांमध्ये. पण त्याच्यामध्ये एक डिफेन्सचा जो कॉम्पोनंट आहे, त्या कॉम्पोनंट वरती आपण लक्ष दिलं या कार्यशाळेमध्ये. आणि याच्यात ही चर्चा झाली की ब्रिटनकडनं कुठली टेक्नॉलॉजी ऑफर केली जाईल. तर ब्रिटनचं हे म्हणणं आहे, रोल्स रॉयस DRDO बरोबर आज गेले जवळजवळ 10-12 वर्ष काम करत आहे जेट इंजिनचं डेव्हलपमेंट करण्यासाठी. जसं आता साफराननी ऑफर केली आहे, फ्रान्सकडनं ते आलेली ऑफर की नवीन एक इंजिन बनवलं जाईल आपल्या ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट साठी. तसंच तेजस मार्क 1 साठी, LCA तेजस म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस साठी रोल्स रॉयस आणि DRDO ने खूप प्रयत्न केले. DRDOची एक GTRE म्हणून जी एक संस्था आहे, त्यांनी एकत्र रिसर्च केला, एकत्र डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला. पण काही ना काही कारणाने ते इंजिन सफल नाही झालं, आणि त्याच्यामुळे ते
ते इंजिन लागू नाही शकत तेजसमध्ये. जेट इंजिन बनवणं हे सोपं नसतं. जेट इंजिन बनवण्यासाठी फक्त 4 किंवा 5 देशांकडे ती टेक्नॉलॉजी आहे. ब्रिटन त्याच्यामध्ये एक आहे. आणि भारताचा हा एक प्रयत्न चालू आहे गेल्या काही 10-12 वर्षात, की आपण पण एक नवीन जेट इंजिन ची निर्मिती करावी आणि ती टेक्नॉलॉजी त्या ब्रिटनकडनं, फ्रान्सकडनं किंवा अमेरिकेकडनं घेता येईल अशी एक अपेक्षा आहे. तर आता तिघही जण कॉम्पिट करतायत. अमेरिकेने GE414चं इंजिन भारताला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. साफरान प्रयत्न करत आहे की DRDO बरोबर एक नवीन इंजिनचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आणि आता रोल्स रॉईस म्हणतंय की आम्ही जे आमच्या फेल्युअर मधनं आमचे जे ही एक्सपेरिमेंट जी सफल नाही झाली त्याच्यामधनं जे काय आम्हाला धडे मिळालेले आहेत त्या धड्यांवरती आधारित नवीन इंजिन एक आपण निर्माण करूया असं त्यांची एक अपेक्षा आहे. तसंच बाकीच्या कुठल्या क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजी आयदर ट्रान्सफर करता येईल तिकडून ब्रिटनकडनं किंवा भारत आणि ब्रिटनच्या छोट्या मोठ्या कंपनीजमध्ये काय काय करार होऊ शकतील, एकत्र काय काम करता येईल, ह्या सगळ्याची चर्चा आम्ही या कार्यशाळेत केली. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताचे 2 एअरक्राफ्ट कॅरियर, ओरिजिनल एअरक्राफ्ट कॅरियर जे आहेत, INS विक्रांत ज्यांनी 1971च्या युद्धामध्ये भाग घेतला होता आणि पाकिस्तानला पराभूत करण्यात खूप मोठा हातभार लावला होता. चित्तगोंग पोर्टवरती गोळाबारी करून, चित्तगोंग पोर्टवरती हल्ला करून त्यावेळेस 1971 मध्ये, डिसेंबर 1971 मध्ये ते जहाज किंवा ते एअरक्राफ्ट कॅरियर ब्रिटनकडनं आलेलं होतं. आणि आपलं दुसरं जे एअरक्राफ्ट कॅरियर होतं INS विराट, जे रिटायर झालं एक 5 वर्षापूर्वी, त्याचं पण ओरिजिनल एअरक्राफ्ट कॅरियर आपण ब्रिटनकडनं घेतलेलं होतं. त्यामुळे भारत आणि ब्रिटनचे डिफेन्स संबंध पूर्वी खूप चांगले होते. हॉक ट्रेनर म्हणून आहे एअरफोर्समध्ये, आपले पायलट पहिल्यांदा छोट्या एअरक्राफ्ट मधनं मोठ्या एअरक्राफ्ट मध्ये जेव्हा ग्रॅज्युएट करतात ते हॉक एअरक्राफ्ट मध्ये त्यांचं ट्रेनिंग होतं. हे हॉक एअरक्राफ्ट आपण ब्रिटनकडनं प्रोक्युअर केलेले आहेत किंवा त्यांच्याकडनं आपण हे विकत घेतलेले आहेत. हे 2010च्या दशकामध्ये, 2000 म्हणजे मागच्या दशकामध्ये, 2011 वाल्या दशकामध्ये ते भारतीय वायुसेनेमध्ये सामील झालेले होते. त्यामुळे आपला इतिहास आहे ब्रिटन आणि भारताचा डिफेन्समध्ये कोऑपरेशन करण्याचा. पण आत्ताच्या नवीन परिस्थितीमध्ये ब्रिटनला असं वाटतंय की ते मागे पडलेत फ्रान्स आणि रशिया आणि इस्रायल आणि अमेरिकेच्या तुलनेत. आणि म्हणून त्यांचा हा प्रयत्न होता, ही कार्यशाळा त्याच्यासाठी होती. त्यांच्याकडनं हा पुढाकार आलेला होता. आणि भारत शक्तीला एक गर्वाची गोष्ट आहे असं म्हणता येईल की आपण एक छोटासा एक प्लॅटफॉर्म आहोत, पण त्यांनी भारत शक्तीची निवड केली आणि आपल्याला तिथे निमंत्रण देऊन आपल्या ह्याच्यावर नॉलेजवरती आधारित, आपलं जे काय ज्ञान आहे त्याच्यावरती आधारित त्यांनी ही कार्यशाळेचं एक स्ट्रक्चर बनवलं. IISS बरोबर मिळून, मी आणि म्हणजे भारत शक्ती आणि IISS ने मिळून ही एक असं वाटतं की एक मोठी उपलब्धी म्हणता येईल आपल्याला. आणि म्हणून याचं महत्व जास्ती, याच्या पुढे अजून कार्यशाळा होतील, एक भारतात होईल याच्या पुढची आणि मग त्याच्या पुढची परत ब्रिटनमध्ये होईल, असा एक रोडमॅप आम्ही आता तयार केलेला आहे. पुढे बघूया याच्या पुढे काय होतं. या सगळ्या कार्यशाळेमध्ये की ऑब्जेक्टिव्ह म्हणून तुम्ही नेमक्या कशाचा उल्लेख कराल, म्हणजे तुमच्या दृष्टीने काय आहेत ते? की ऑब्जेक्टिव्ह हेच आहेत की एरियाज ऑफ कॉपरेशन काय करता येईल. पहिली गोष्ट, ब्रिटनला आपला जो सुपिरियर ॲटिट्यूड आहे की आमच्याकडे सगळी टेक्नॉलॉजी आहे, आम्हीच सगळं देऊ शकतो आणि भारताने ती घेतली पाहिजे आणि काहीच डेव्हलपमेंट न करता, काही अधिकार न देता हे झालं पाहिजे असं त्यांना जे वाटायचं. याच्या बाबतीत त्यांची थोडीशी एक अपेक्षा जी होती ती आम्ही अपेक्षा भंग केला. अगदी त्यांना फ्रँकली त्यांच्याशी हे बोलणं झालं की आता तुम्ही हे जुनं हे विसरून जा. तुम्ही पूर्वी आम्हाला दिले असेल टेक्नॉलॉजी, दिलं पण आहे, पण आता नवीन जी भारताची पॉलिसी आहे आणि नवीन एक जो अप्रोच आहे डिफेन्समध्ये की सगळं आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न जितकं शक्यतो करता येईल, जितके प्लॅटफॉर्म्स डिफेन्सचे असतील ते भारतात त्याची निर्मिती झाली पाहिजे, भारतात त्याचं डिझाईन झालं पाहिजे आणि ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतात IP, ते सुद्धा जॉईंट असलं पाहिजे असं आपण त्यांना सांगितलं. आणि त्याचा हा एक उद्देश 2 नंबरचा हा होता. 3 नंबरचं हे होतं की कुठल्या क्षेत्रांमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. कारण सगळ्या क्षेत्रांमध्ये जर सगळेच शिरले तर सगळं कन्फ्युजन होईल, केओस होईल. म्हणून हे लक्षात आलं आणि मग त्यांना सांगितलं गेलं की तुमचे जे काही
स्ट्रेंथ आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये, रेडारमध्ये किंवा इंजिनमध्ये किंवा इलेक्ट्रिक प्रपल्शन म्हणतात, म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियरसाठी एअरक्राफ्ट कॅरियरचं इंजिन बेसिकली असतं वाफेवरती चालणारं इंजिन, त्याला म्हणतात गॅस टर्बाईन इंजिन. तर युके कडे अशी एक टेक्नॉलॉजी आहे की जे, जसं आपण आता इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवतो गाड्यांमध्ये, चार चाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स आले आहेत किंवा दुचाकी वाहनांमध्ये पण इलेक्ट्रिक व्हेकल्स आले आहेत, तसंच एअरक्राफ्ट कॅरियरसाठी इलेक्ट्रिक प्रपल्शन म्हणजे इलेक्ट्रिक वर चालणारं एअरक्राफ्ट कॅरियर करण्याची एक त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यावरती युके वाले काम करतायत. तर भारताने म्हटलं आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असू शकतो, तर तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यात काय करता येईल. असं असे रोडमॅप आम्ही हे पुढे केले. की ऑब्जेक्टिव्ह हे होता की भारताच्या आत्मनिर्भरतेच्या पॉलिसीमध्ये ब्रिटनचे लोक कुठे फिट बसू शकतात आणि एकत्र काय काम करू शकतात हे एक्सप्लोर करण्यासाठी ही कार्यशाळा केली गेली लंडनमध्ये. आणि आता एक रोडमॅप आपण केलेला, त्याचा एक रिपोर्ट आम्ही दोन्ही सरकारांना देऊ की असं असं हे चर्चा झाली, याच्यात हे पॉइंट्स निघाले आणि याच्यावरती काम केलं पाहिजे. अशी एक त्या कार्यशाळेचा उद्देश होता आणि तो आता आम्ही पुढे नेऊ. सर, आता अगदी शेवट करताना तुम्ही एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलात की सरकारी पातळीवरती आम्ही आता रिपोर्ट सादर करू. म्हणजे सरकारी पातळीवरती खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं नव्हतं, पण तरी सुद्धा हे कार्यक्रम किंवा अशा पद्धतीची कार्यशाळा नेमकी होण्यामागची महत्वाची कारणं काय असू शकतात आणि त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने काम करता येऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होणं खूप महत्वाचं होतं. आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा अशा पद्धतीच्या कार्यशाळेमध्ये काय चर्चा झाली किंवा कुठले मुद्दे चर्चेला आणले गेले ही माहिती आज तुम्ही दिलीत. भारत शक्ती या सगळ्या कार्यशाळेमध्ये जसं तुम्ही म्हणालात की पार्टनरशिपमध्ये आपण हा कार्यक्रम केला होता. जागतिक पातळीवरती आता भारत शक्तीचं नाव दुमदुमलं जातंय. पुढच्याही काळामध्ये अजून अशा कार्यशाळा आपण आपल्याकडनं आयोजित करणारच आहोत, त्याचीही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवूच. पण आज ही जी काही माहिती तुम्ही दिली त्या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. प्रेक्षक हो, आजचा हा भाग आणि या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.